तर मंडळी जय शिवराय सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। सकाळचं एक चहा घेतला आणि चहा घेतल्यावर पहिली ट्रिप पडली म्हणजे ती आहे आपली ऐरोलीची। डोंबिवली स्टेशनवरून आहे, डोंबिवली वेस्टवरून आहे। तर आता निघालोय डोंबिवली वेस्टवरून, डोंबिवली वेस्टला आलोय पिकअप करायला पॅसेंजरला। मंडळी जय शिवराय सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळीच डोंबिवली स्टेशनला आलो, एक चहा घेतला, चहा घेतल्यावर मंडळी लगेच एक ट्रिप भेटली, ती होती आणि माझ्या ऑफिसचीच होती, म्हणजे माइंड स्पेसची होती, दिघा पटणी गावची। लगेच डोंबिवली वेस्टवरून मानकवली ब्रिजवरून घेऊन निघालो आणि पोचलो। आता आपण पॅसेंजरला ड्रॉप वगैरे केले, पोचलो आहे दिघा स्टेशनला। दिघा स्टेशनमध्ये गाडी पार्क केली आहे मस्त, आता जायचं ऑफिसला। सकाळचे 8:15 झालेत मंडळी, आज मस्त ट्रिप भेटली। तर बॅग वगैरे आहे, आपली बॅग वगैरे घेऊन आपल्याला तर ऑफिसला निघायचं आहे। तर मंडळी कधी कधी थोडा लेट होतो ट्रिप भेटायला, कधी कधी लवकर भेटते। आज पहिली 8:15ला दिघा स्टेशनला आहे, फुल 35 मिनिट्समध्ये पोचलो। 35 मिनिट्समध्ये पोचलो आपण दिघा स्टेशनला, ठीक आहे। तर चला जाऊयात ऑफिसला। बघू शकता इकडे गाडी पार्किंग केली आहे आपण, हे आहे दिघा स्टेशनचं पार्किंग। तर मंडळी जय शिवराय, आता आपले भाऊ भेटलेत। आता मी त्यांना घेऊन आलो आहे ऐरोली माइंडस्पेसवरून रुनवाल गार्डनला। तर भाऊंची ऑलरेडी या अगोदर ट्रिप मी मारली होती, त्यांनी मला काल कॉन्टॅक्ट केला होता, मेसेज केला होता की आज याल का, तर त्यांच्यासोबतच आलो आहे मी। तर भाऊ काय सांगाल, कसा झाला प्रवास आणि कसा अगोदर तुमची ट्रिप मी मारली होती आणि आज कसं काय तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला वगैरे, जरा काहीतरी फीडबॅक सांगा। हो नक्की जय शिवराय मंडळी। मी अक्षयला या महिन्याचा फर्स्ट वीकला भेटतो, तो फर्स्ट टाईम मी त्यांच्यासोबत आलेलो आहे। पण त्याच्यानंतर मी पुन्हा कॉन्टॅक्ट केला की अक्षय मी सोबत येतो असं मला, कारण फर्स्ट टाईम जेव्हा मी आलो ना तर मला म्हणजे कुठे वेळ गेला त्यांच्यासोबत बोलण्यात आणि कधी मी घरी पोचलो तर मला ते फार आवडलं आणि त्यामुळे मी पुन्हा अक्षयला कॉन्टॅक्ट करून मी आज पुन्हा आलो त्यांच्यासोबत। आणि खरंच म्हणजे एक मित्रासारखं त्यांनी मला ट्रीट केलं आणि वेळ कुठे जातो त्यांच्यासोबत हे कळतच नाही। तर मी त्यांच्यासोबत यायचा पुन्हा प्रयत्न करेन। मग तुम्ही आता आपले फिक्स पॅसेंजर झाले असं मी समजायला। नक्की माझ्याकडे व्हॉट्सअप नंबर पण आहे आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये पण। आणि या भाऊने मला मेसेज केला, त्यांना मी लगेच रिप्लाय करतो, असं त्यांना असं नाही सर्वांनाच लगेच रिप्लाय करतो, तसा वेळ भेटतो तसा। आणि माझा मोबाईल पण थोडा ऑफ झाला होता आज, तर भाऊंनी आपल्यासाठी वेट पण केले आज 6:30 पर्यंत। 15 मिनिटं थांबले होते ना, 15 मिनिटं अक्षयसाठी काय 15 मिनिटं थांबले, तास पण थांबू शकतो। ते बोलले असते ना मला की अर्धा तास लागेल, पुन्हा ऑफिसला गेलो असतो आणि रिटर्न आलो। 6:30 वाजता लॉग आउट झालं मी, 6:40ला यांच्याला पिकअप केलं आणि आपण डायरेक्ट आता 7:45 झालेत, एकदम ट्रॅफिकमधून रमत गाडी आम्ही पोचलेलो लोकेशनला। तर आपल्या फॉलोअर्सला काय सांगाल अजून सपोर्ट करायला वगैरे काय? मी हे सांगेल की मेहनतीचं काहीतरी सांगा। म्हणजे अक्षय खरंच एकदम मेहनती आहे, म्हणजे सकाळी 6:30ला घरातून जाणं, परत ऑफिसला जाऊन काम करणं आणि संध्याकाळी 6:30ला डॉट मी आज बघितलं तिथून निघतात, परत कुणी असेल पॅसेंजर त्यांना घेऊन येणं, घरी येऊन परत म्हणजे घराची काही कामं असतील ते पण करणं। खरंच खूप मेहनती आहे अक्षय आणि मला तर असं वाटतं की लोकांनी पण असं राहायला पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ। भावाला सपोर्ट करा आणि भावाला सपोर्ट करा आणि त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, मी पण केलं आहे, तर हीच अपेक्षा। धन्यवाद भाऊ, तुमचा फीडबॅक माझ्यासाठी खूप मोटिवेशनल आहे, इन्स्पिरेशन आहे सगळ्यांसाठी पण, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार। आणि असंच आपले आता फिक्स पॅसेंजर झाले, त्यामुळे काही टेन्शन नाही, तुम्हाला कधीही बिंदास गाडी लागली तर आपण बिंदास मेसेज करा, मी जरी अवेलेबल नसेल तरी माझे भाऊ येतील, काही टेन्शन नाही। आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघायला म्हणजे विसरू नका। तर चला धन्यवाद।